तर राज्यातल्या शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे। नवीन पाठ्यपुस्तकांचा गंध अजूनही दरवळतो आहे। आता कुठे विद्यार्थी शालेय वातावरणाशी एकरूप होत आहेत आणि तेवढ्यातच SIRच्या कामांना शिक्षकांना जुंपल्यामुळे शिक्षक मतदार याद्यांच्या कामावर आणि विद्यार्थी वाऱ्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे एका शिक्षकांवर 2-3 वर्गांची जबाबदारी तर काही पालकच वर्गावर अशी बिकट परिस्थिती शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच बघायला मिळते। नाशिकच्या रचना विद्यालयातल्या वर्गात कविता शिकवणाऱ्या या पेशानं शिक्षिका नाहीये। आपल्या लेकाच्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकांचा तुटवडा असल्यानं त्यांनी स्वतःच्या खांद्यावर शिक्षकांची जबाबदारी घेतली। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या शाळेतील शिक्षक गेले तरी कुठे? निवडणूक आयोगाच्या माध्यमातून SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण हे केलं जात आहे। मतदार याद्यांचं कामं सुरू झालेली आहेत आणि त्यासाठी BLO म्हणून शिक्षकांना त्या कामावर कार्यरत करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत। काही आदेशांमध्ये शिक्षकांना तत्काळ या कामासाठी कार्यमुक्त करावं, तर काही आदेशांमध्ये या शिक्षकांना शालेय कामकाज सांभाळून जसा वेळ मिळेल तसा या कामासाठी त्यांना कार्यान्वित करावं अशा स्वरूपाचे आदेश आहेत। मात्र यामुळे आधीच शिक्षकांची संख्या कमी, त्यामध्ये हे सर्व शिक्षक जर BLO म्हणून काम करायला लागले तर शाळांमधील विद्यार्थी अक्षरशः वाऱ्यावर जातात की काय अशी परिस्थिती ओढवलेली आहे। आपण आता नाशिकच्या रचना विद्यालयामध्ये आहोत आणि आता ज्या शिक्षिका इथे आपल्याला मुलांना अध्यापनाचं कार्य करताना आपण बघतोय, ह्या एक पालक आहेत, त्यांचा मुलगा याच शाळेमध्ये शिकतो, परंतु या शाळेतील शिक्षक आज मतदार याद्यांच्या कामावर गेलेले आहेत। त्यामुळे ह्या पालकांना आता शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना सांभाळण्याची त्याचबरोबर त्यांना शिक्षणाचे धडे देण्याची वेळ आलेली आहे। शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी शाळेत मॅडमांनी बोलवून घेतलं, प्रिन्सिपल मॅडमांनी, कारण मुलांचं खूप नुकसान होतं आहे। कारण त्यांना शिक्षकांना इलेक्शनच्या ड्युट्या आहेत त्यासाठी गेलेले, काही ट्रेनिंगसाठी गेलेले, त्यामुळे मुलांचं पूर्ण म्हणजे वाऱ्यावर चालले। कारण वर्गात शिक्षकच नाही, त्यामुळे मुलं एकटेच पडलेले आणि मुले कुठे बाहेर जाऊ नये, त्यांच्या सोबत काही होऊ नये म्हणून मॅडमांनी आम्हाला बोलवून घेतले। त्यामुळे आम्ही जेव्हा शिक्षक नसतील तेव्हा आम्ही वर्गावर वर्ग सांभाळण्यासाठी येतो। 14 शिक्षकांमधले 6 शिक्षक हे BLOला गेलेत। नवीन अभ्यासक्रमाचं ट्रेनिंग चालू आहे, त्या प्रशिक्षणासाठी आमचे दुसरीचे 3 आणि तिसरीचे 2 असे 5 शिक्षक गेलेत। 11 शिक्षक गेल्यानंतर उरलेले आमचे 4 शिक्षक आणि हे 700 विद्यार्थी कसं बरं होणार? शासन जर वेळेवर शाळा सुरू झाल्यानंतर जर असे कामं लावत असेल त्या मुलांनी कोणाच्या तोंडाकडे बघावं? महाराष्ट्र सेवा संघ संचलित रचना विद्यालयात प्राथमिक मध्ये 700 विद्यार्थी शिकतात। मात्र एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 5 ते 6 शिक्षकच उरले, कारण बाकीचे शिक्षक SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षणाच्या कामात आणि इतर कामात गुंतलेत। मतदार याद्यांची कामं शिक्षकांवर सोपवल्यामुळे विद्यार्थी वाऱ्यावर आलेले आहेत अशी परिस्थिती सध्या शाळांमध्ये बघायला मिळते। आपण रचना शाळेतीलच एका वर्गामध्ये आहोत आणि हे कुमावत नावाचे शिक्षक आहेत। खरं तर हा वर्ग आहे वर्ग शिक्षक भगवंत गावंडे यांचा, मात्र यांना BLOचं काम देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे कुमावत नावाचे शिक्षक आहेत, त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे 4थीच्या वर्गाची। 4थीचा एक वर्ग शिकवल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या वर्गामध्ये ते जात आहेत आणि इथे देखील ते अध्यापनाचं कार्य करत आहेत। 2 वेगवेगळ्या वर्गामध्ये 2 वेगवेगळे विषय ते शिकवत आहेत आणि शिकवता अक्षरशः शिक्षकांची दमछाक होत आहेत। प्रत्येक शाळेमधला जो शिक्षकांचा स्टाफ आहे त्यातला 90% स्टाफ हा BLOच्या SIRच्या कामामध्ये बाहेर आहे। त्याच्यामुळे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं पण अतोनात नुकसान होतंय आणि या विद्यार्थ्यांसमोर शिक्षक नसल्यामुळे वर्गांमधला दंगा मस्ती मारामाऱ्या मूल्यांची रुजवण करण्याची जबाबदारी आमची असते, शिक्षक बांधवांची असते। पण शिक्षकच जर अशा अशैक्षणिक कामामध्ये गुंतलेला असेल तर या विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधारमय दिसतंय या ठिकाणी। नाशिकमधलं रचना विद्यालय हे फक्त एक उदाहरण झालं। महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच अनुदानित शाळांमध्ये
थोड्याफार फरकानं हेच चित्र दिसतंय. त्यामुळे शिक्षकांविना शाळा चालवायच्या तरी कशा, असा प्रश्न शैक्षणिक संस्था चालकांना पडलाय. 31 पैकी 28 लोक ही जर BLOच्या कामावर जर जाणार असतील तर आज आमच्या या शाळेत असलेल्या 1400 विद्यार्थ्यांना केवळ 3 शिक्षक कसा सांभाळू शकतो, हा यक्ष प्रश्न आमच्या पुढे. आणि हे आम्ही पोट तिडकीने गेल्या 2-3 दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शासन त्याला कुठल्याही प्रकारची दाद देत नाही. उलट आमच्या शिक्षकांवर असा दबाव निर्माण केला जातोय की आम्ही तुमच्यावर कारवाई करू. मराठी शाळा ह्या 100% कशा बंद होतील याच्याकडे ही वाटचाल आम्हाला पाहायला मिळते. नाशिक जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर BLO पदावर 60% शिक्षक कार्यरत होते. उर्वरित 40%मध्ये रिक्त पदाचा देखील समावेश आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात शिकवण्यापेक्षा इतर कामातच जुंपले जात आहेत. या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय शिक्षण संस्थांनी घेतलाय. आमच्याकडे 60% शिक्षक हे BLOची ड्युटी करतायत आणि आता परत SIRची ड्युटी आली. आमच्याकडे जे उरली स्ट्रेंथ 40% शिक्षकांची आणि 40% शिक्षकांवर भार आलेला आहे 100% विद्यार्थ्यांचा. तर एका म्हणजे वर्ग खाली राहत आहेत, कारण जाऊच शकत नाही ना. समजा 20 वर्ग आहे आणि शिक्षक आहेत 7, तर कसे काय ते मॅनेज करतील. आणि हा कोणता पण रेशो न बघता त्यांनी सरळ शिक्षक मस्टर घेतला आणि शिक्षक उचललेत, ऑर्डर पाठवल्या. आणि इलेक्शन कमिशनचा दरवेळेस धाक दाखवला जातो आणि तुम्हाला बडतर्फ करू, शो कॉज नोटीस, हे चालू आहे. BLO सारखे असेल, निवडणूक प्रक्रिया असेल, जनगणना असेल, याच्यामध्ये शिक्षकांना कंपल्सरी सहभाग घ्यावा लागतोय. आणि कंपल्सरी जर नाही केलं तर तुमच्यावर कारवाई करू म्हणून अशा पद्धतीचे जिल्हाधिकारी कार्यालय त्यांना बडगा असतो. आपण इकडे सांगताय गुणवत्ता टिकवली पाहिजे, शाळांनी विद्यार्थ्याला घडवलं पाहिजे, आणि एकीकडे तुम्ही त्यांना हे सार्वजनिक काम देताय तेही बंद झालं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आम्ही न्यायालयात जातो. शिक्षकांकडून SIRचं काम पूर्ण करून घेतलं जाईल. त्यासाठी वेगवेगळे सरकारी आदेश आणि नियमावलीवर बोट ठेवलं जाईल. मात्र त्यामुळे जर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक.